पनीर बटर मसाल्याची भाजी करायची आहे। हे टॅमॅटो आहेत, कोथिंबीर आहे आणि 2-3 हिरव्या मिरच्या आहे, थोडंसं जिरं घातलंय। हे आपण मिक्सरला लावून वाटून घेऊया। प्रथम तेल गरम झाल्यानंतर थोडीशी जिरं, जिरं फुलल्यानंतर हिंग, एक चमचा मिरची, लसूण आणि जिऱ्याची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, कांद्यावर लिंबाची फोड आली, सर्व एकजीव होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचं। आपण करत आहोत पनीर बटर मसाला घरगुती। कांदा फ्राय होत असताना थोडंसं मीठ टाका, म्हणजे कांदा लगेच नरम पडतो आणि आपला फ्राय करण्यामध्ये वेळ वाचतो। आता हा कांदा जरा लालसर झालेला आहे। ह्याच्यामध्ये मी घालत आहे पनीर बटर मसाल्याची पेस्ट। मी पाण्यामध्ये पेस्ट तयार करून ठेवली आहे, हे टाकली म्हणजे एकदम हॉटेल टाईप आपल्याला ह्याची चव येते। हे थोडंसं एकजीव करायचं। एकजीव झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद, हा मालवणी मसाला पाऊण चमचा, काश्मीरी लाल तिखट थोडंसं कलर येण्यापुरतं, परतवल्यानंतर आपण घालूया टॅमॅटो, 2 मिरच्या, 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथिंबीर, ह्याची पेस्ट आहे। हे सर्व आपल्याला 8 ते 10 मिनटं एकदम फ्राय करायचं आहे। टॅमॅटो पूर्ण ह्याच्यात शिजला पाहिजे, नाहीतर काय होतं त्याचा आंबट चव लागते। बघू शकता आपलं हे वाटण पूर्ण एकजीव झालेलं आहे आणि कडेपर्यंत तेल सुटलेलं आहे, म्हणजे आपला मसाला एकदम फ्राय एकदम तयार झाला आहे। आता आपण काय करायचं, ह्याच्यामध्ये हे सर्व मटार आहेत सोललेले, एकजीव करायचं। 5 मिनटं ह्याच्यामध्येच मसाल्यामध्ये असं ढवळत राहायचं, म्हणजे दाण्यांच्या आतमध्ये पर्यंत तो मसाला छान मुरतो। मी 2 मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवत आहे। त्यामध्ये जरा पनीर फ्राय करून घेऊया, म्हणजे खायला ते अगदी चविष्ट लागते। फक्त हलके परतवून घ्यायचे। थोडेसे ब्राऊन झाले की लगेच काढून घ्यायचे।
तेलात तळून घेतले की मटार आणि पनीर मस्त लागतं खायला. ऐसे तो हम दोनों एक दूजे से हुए अभी अनजाने. तसंच राहिलेलं पनीर पण आपण फ्राय करून घेऊया. आपण 5 मिनटं मसाल्यामध्ये मटार अगदी एक जीव होईपर्यंत परतवून घेतलेले आहेत. वाटाणे मस्त मुरलेले आहेत. आता आपण ह्याच्यात गरम पाणी ओतायचं. गरम पाणी करून ठेवलेलं आहे. आपल्याला जेवढं पातळ जेवढं जाड ग्रेव्ही पाहिजे त्याप्रमाणे मी सगळंच पाणी टाकत आहे. थोडे मटार सॉफ्ट झाल्यानंतर पाणी आपोआप आटणारच आहे. अगदी 5 मिनटं ह्याच्यावर मी झाकण ठेवत आहे आणि मग आपण ह्याच्यामध्ये पनीर टाकून घेऊया. मटार 5 मिनटं या मसाल्यामध्ये मी शिजवून घेतला आणि मस्तपैकी शिजला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा गरम मसाला, थोडंसं हलवून घ्या आणि जे आपण पनीर तळून ठेवलेले आहेत ते असे घालायचे. छानपैकी आपली पनीर बटर मसाला झालेला आहे. वरून थोडी कोथिंबीर आणि अगदी 2 मिनटं झाकण ठेवत आहे. 2 मिनटं. बघू शकता एकदम हॉटेल टाईप आणि धाबा टाईप आपली पनीर बटर मसाला तयार आहे. झटपट. आपल्याला पाहिजे तर पातळ ग्रेव्ही पण करू शकता किंवा अजून आटवून पण ग्रेव्ही करू शकता, पण मी एवढीच ठेवत आहे. बघा खाण्यासाठी तयार आहे.